अधिकारी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं शेतकरी त्याची जमीन त्याची पिकं यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि आमच्याकडं वसंतदादा इन्स्टिट्यूटकडं नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, बीड, सोलापूर या भागामध्ये ऊसाचं अतिशय नुकसान झालं. ऊस पडला, काही ठिकाणी वाहून गेला, काही ठिकाणी जमिनीची माती गेली आणि त्याचा परिणाम एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे, किती नुकसान झालं आहे याचा आढावा घ्यायची गरज होती. ती आम्ही साधारणतः चर्चा केली आणि एकंदर त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर उद्याच्या 12 तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठक इथं बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही नुकसान झालेलं आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल. आता महाराष्ट्र सरकारने याच्यात अधिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आम्हाला सुद्धा आश्चर्य असं वाटतं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करायच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाचा करून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ज्या वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे. ते आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करू. आणि उद्याच्या 12 तारखेच्या विधीमध्ये काय काय करता येईल, कसं मदत करता येईल यासंबंधीचं धोरण हे ठरवलं जाईल. सर, केंद्रातनं कारखान्याचा जो निर्णय घेतलेला आहे 15 रुपये देण्यासंदर्भातला त्याला काही शेतकरी नेत्यांचा देखील विरोध होताना दिसतो. त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांकडूनच हे पैसे घेतले जाणार आहेत आणि ते मुख्यमंत्री निधीला पुन्हा त्यांनाच ते पैसे दिले जातात. आमचं साधारण एकच आहे, आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता कामा नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे. सर, तुम्ही सीएम असताना किंवा केंद्रात असताना मदत मिळायची लगेच. आता केंद्रातले गृहमंत्री आले तिथे पण कशाला ते पुतळ्याच्या अनावरणासाठी. अमित शहा आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. तुम्ही मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती 1700 कोटी केंद्राकडून आणले होते. साहेब, अजून सुद्धा केंद्राने कुठलीही राज्याला मदत केलेली नाही. काय आव्हान कराल थेट केंद्राला तुम्ही? डबल टेबल इंजिन काय केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राचं मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करावं. साहेब, तुम्हाला ही परिस्थिती बघून असं वाटतं का ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे? कारण तुम्ही देखील मुख्यमंत्री जेव्हा होता तात्काळ सगळी यंत्रणा हल्ली, मात्र आता कुठली हालचाली तशी होताना दिसत नाहीत. प्रश्न असा आहे की राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत. आता हा सगळ्या राज्यात ही स्थिती नाही, काही ठराविक जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती येते त्या ठराविक जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकारला शक्य होतं. आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी डेप्युटेशनवर अधिकारी कर्मचारी
त्या 5-6 जिल्ह्यात जिंकून करावे आणि सर्व रेकॉर्ड करून मदत सुरू करावी आणि अडचणीच्या शेतकऱ्याला बाहेर काढावं. दादांनी भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी आपली अजित दादांनी, काय नेमका विषय होता? जे मालेगाव कारखाना त्याचे काही इश्यूज होते. तिचं एक शिक्षण संस्था त्याचा अध्यक्ष मी आहे, ते उपाध्यक्ष. तर अनेक इश्यूज असतात त्यासाठी व्हायचं. आपले आमदार आहेत बापू पठारे, त्यांना रात्री मारहाण झालेली आहे, आपल्या पक्षाचे आहेत. वडगाव शेरीचे मला माहिती नाही. सर खरं तर केंद्रातल्या मंत्र्यांनी इकडे पाहणी करणं अपेक्षित आहे पूरग्रस्त भागाची, पण ते न करता इकडे दौरे काढून उद्घाटन वगैरे सुरू आहेत, मदत तर बाजूलाच. तर ठीक आहे.